नमस्कार मित्रांनो, मी रुपेश आणि तुम्ही पाहत आहात 45 मराठी. हा व्हिडिओ रोजच्या भागांपेक्षा खूप वेगळा आहे, कारण आज आपण पाहणार आहोत ठरलं तर मग या मालिकेतील कोर्टातील थरारक वळणाचं सखोल विश्लेषण, जिथे केवळ पात्र नाही तर सत्य आणि फसवणूक यांचाही सामना पाहायला मिळाला. दामिनी देशमुख विरुद्ध अर्जुन सुभेदार, आणि या लढाईत सत्य कुठं आहे हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे माझ्या दृष्टिकोनातून. पूर्ण विश्लेषण नक्की ऐका, कारण शेवटी मी तुमच्याकडेही एक प्रश्न टाकणार आहे. आजचा भाग खूपच खिळवून ठेवणारा होता. कोर्ट, गुन्हा, वकिलांचे डावपेच, महिपतची अस्वस्थता आणि अर्जुनचा आत्मविश्वास एकत्रच प्रेक्षकांवर प्रभाव टाकणारा हा भाग. सुरुवात होते कोर्टात अर्जुन समोर पोलिसांनी एक आरोपी हजर केल्याने. हे पात्र नवीन नसून महिपतशी संबंधित बँक घोटाळ्यातील महत्त्वाचा दुवा आहे. अर्जुनच्या चेहऱ्यावर क्षणभर विचारमग्न भाव दिसतात, जणू त्याने केलेल्या तपासाची उजळणी त्याच्या डोळ्यासमोरून गेली. इथे लेखकाने दाखवलेला एक अर्जुनचा सखोल अभ्यास आणि त्याच्यावर घेतलेली निर्णायक कृती हा पात्राचा खरा आत्मा दर्शवतो. अर्जुन पोलिसांना स्पष्टपणे सांगतो की या माणसाला कोठडीत ठेवावे आणि कोणालाही त्याच्या उपस्थितीबद्दल माहिती देऊ नये. ही चाल कोर्टात हुकुमी एक्का फेकण्याच्या तयारीची साक्ष आहे. म्हणजेच अर्जुन काहीतरी मोठा पुरावा किंवा साक्षीदार कोर्टात घेऊन येण्याच्या तयारीत आहे. चैतन्याचे लिफाफा घेऊन येणे हे एक वेगळे वळण आहे. चैतन्याने अर्जुन समोर उघडकीस आणलेली माहिती म्हणजे सरंजामे कुटुंबाने लपवलेले तथ्य. यात गुन्ह्याचे खरे स्वरूप लपलेले असण्याची शक्यता आहे. हे स्पष्टच होते की अर्जुनचा हात आता अधिक मजबूत झालेला आहे. दुसरीकडे महिपत शिखरे पूर्णतः गोंधळलेला आहे. त्याचा वकील म्हणजे दामिनी देशमुखबाई यांना आता केस हरल्याची शक्यता जास्त वाटत आहे. म्हणूनच ती आता एक टोकाची भूमिका स्वीकारते. प्रियाला बळीचा बकरा बनवायची. इथे दामिनीचा नीती अनितीचा घसरलेला तोल स्पष्ट दिसतो. साक्षीच्या चुकीसाठी प्रिया या पात्राला कोर्टात गुन्हेगार ठरवायची योजना म्हणजे एक प्रकारची हार झालेली बुद्धीची तडजोड असते असं वाटू लागलंय. शिखरेचा प्रियाविषयीचा द्वेष आणि तिला भुईचा भार म्हणणे हे त्याच्या हिंसक, आत्मकेंद्रित आणि प्रतिशोधात्मक स्वभावाचे प्रतिबिंब आहे. त्याला फक्त साक्षीला वाचवायचे आहे, मग ते कोणत्याही मार्गाने का असेना. हे सगळं सुरू असताना अर्जुन घरच्यांना अचानक एकत्र बोलावतो. इथे एक वेगळी बाजू पाहायला मिळते. अर्जुन हा केवळ वकील नाही, तर एक जबाबदार नातेसंबंध जपणारा माणूस देखील आहे. तो कोर्टाच्या निकालाच्या दिवशी घरच्यांना सोबत हवे आहे. हे म्हणजे त्याला फक्त न्याय मिळवायचा नाही, तर न्याय मिळवताना त्याच्या माणसांचा आधार हवा आहे. सायलीचा संवाद की ही केस इतर केसेससारखी नाही हे खूप बोलकं होतं. या केसचा वैयक्तिक आणि भावनिक पैलू सगळ्यांनाच जाणवतो. कल्पना, प्रताप, पूर्णाजी सगळ्यांनी अर्जुनच्या भावना ओळखून त्याच्यासोबत कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला. हे सगळं एका मोठ्या भावनिक क्षणात गुंफलेलं होतं. शेवटी अर्जुनने स्पष्ट सांगितलं की तो उद्या सुमन काकू आणि प्रतिमा आत्या यांना देखील बोलावणार आहे. यात त्याचा उद्देश स्पष्ट आहे: सुभेदार आणि किल्लेदार या दोन कुटुंबांमधील सत्य समोर आणणे. अर्जुन फक्त एक खटला लढत नाही आहे, तो पूर्ण यंत्रणेला सत्याकडे वळवण्याचं काम करत आहे. आजचा भाग म्हणजे उत्कंठेचा कडेलोट. प्रेक्षकांना पडद्याला चिटकवून ठेवणारा एक एक क्षण, एक एक वळण असं काहीसं अनुभवायला मिळालं. सुरुवात होते अर्जुनने घरच्यांना दिलेल्या आभारांनी, पण त्या शांततेच्या पलीकडे एक व्यक्ती असते: प्रिया. तिच्या मनात चलबिचल सुरू आहे. अर्जुनने सगळ्यांना का बोलावले असेल? माझ्या भूतकाळातील गोष्टी जर त्याने उघड केल्या तर? अशा प्रकारची मानसिक घालमेल तिला होत आहे. प्रिया एकटीच विचार करत आहे आणि तिच्या मनातील गोंधळ अगदी स्पष्ट दिसतो. याच वेळी मीडियाची एंट्री होते. बाहेर मीडियावाले जणू या युद्धकाळातील वार्ताहरासारखे उभे आहेत. प्रत्येकाचे डोळे कोर्टाच्या दारावर खिळलेले आहेत. गुन्हेगार कोण? अर्जुन की दामिनी भारी पडेल? मधुकर पाटील निर्दोष ठरणार का? हे प्रश्न जणू देशभराच्या प्रेक्षकांचंही प्रतिबिंब वाटत होतं. कोर्टाचं वातावरण पूर्णपणे तणावपूर्ण आहे. अर्जुन कोर्टात सगळ्यांना उपस्थित पाहतो. हे दृश्य खूपच भावनिक आहे. पूर्ण कुटुंब त्याच्या मागे उभं आहे. पण इथे सगळ्यात महत्त्वाचा संवाद म्हणजे अर्जुन आणि त्याचे सिनियर रविराज किल्लेदार यांच्यातला. रविराज स्पष्ट सांगतो की शुभेच्छा देऊ शकत नाही, पण अर्जुन उत्तर देतो: तुमचं शिकवलेलं पुरेसं आहे केस जिंकण्यासाठी. इथे अर्जुनचा आत्मविश्वास दिसतो आणि एक विद्यार्थी आपले गुरुत्व स्वीकारतो. हे दृश्य खूप प्रभावीपणे टिपले गेले. सायली, सुमन, प्रतिमा सगळ्यांच्या चेहऱ्यावर आज विशेष भाव दिसत आहेत. पण प्रतिमा जेव्हा महिपत शिखरेला पाहते तेव्हा सगळा रंग बदलतो. तिचा चेहरा थंड पडतो. ती ओळखते महिपतला. दरीत ढकलणारा तोच होता. हे क्षण म्हणजे एकदम
गहिरा शॉक. इथून पुढे कथानक एका नवीन दिशेने सरकते. महिपत आणि नागराज धडधडीत पकडले जाणार होते, पण त्यांनी वेळेवर कोर्ट सोडले आणि प्रतिमा कोसळते. या सीनमध्ये सर्व पात्रांची मनस्थिती खूप बारकाईने टिपलेली आहे. अश्विन डॉक्टर असल्याने योग्य पद्धतीने प्रतिमाला सावरतो. नागराज लगेच प्रतिमाला घरी घेऊन जाण्याचा सल्ला देतो. ही एक सोपी वाटणारी चाल आहे, पण प्रत्यक्षात तो तिला दूर नेण्याचा डाव खेळतो. अर्जुन काहीच करू शकत नाही, कारण प्रतिमा प्रत्यक्ष साक्षीदार आहे याची त्याला जाणीव अजून झालेली नाही. सायलीचा निर्णय प्रतिमासोबत घरी जाण्याचा हा तिच्या मानवीतेचा आणि सखोल नात्यांचा परिचय देणारा आहे. पण हे निर्णय अर्जुनसाठी धक्का देणारे ठरतात. कोर्टाच्या शेवटच्या दिवशी त्याच्या शेजारी सायली नसणे हे केवळ वैयक्तिक नाही, तर मानसिक आधार हरवण्यासारखं आहे. प्रतापसुद्धा म्हणतो की तू अर्जुनसोबत राहायला हवंच सायली, पण सायली आपल्या कर्तव्यासोबत असते. ही केस जितकी अर्जुनची आहे तितकीच ती प्रतिमाची देखील आहे हे सायलीला जाणवतं. इथे अजून एक बारकाईने टिपलेली गोष्ट म्हणजे प्रिया. ती विचार करते की आईसोबत घरी जावं का कोर्टात थांबावं, पण ती शेवटी कोर्टात थांबते. याचा अर्थ ती काहीतरी लपवत आहे, पण समोर जाऊन त्याला सामोरी जायची तयारी करते. अश्विनचा पुढाकार घेणं हे खूप नैतिक पातळीवर योग्य पाऊल आहे. सगळ्यांना त्याचं वागणं योग्य वाटतं आणि अश्विन प्रतिमासोबत निघतो. इथे प्रियाचा एक टोमणा की आईला काळजी नको कारण तिला असा जावई मिळालाय, हे संवाद काहीसा उपरोधिक पण परिस्थितीनुसार योग्य बसतो. कोर्टात आता सगळे हजर, प्रत्येकजण ताणतणावात. जज साहेब येतात. विशेष म्हणजे सुनावणीचे थेट प्रक्षेपण होत आहे. म्हणजेच या खटल्याचं महत्त्व केवळ पात्रांपुरतं नाही, तर संपूर्ण समाजाच्या विश्वासावर परिणाम करणारे आहे. दामिनी देशमुखची ओपनिंग स्टेटमेंट सुरू होते. ती मुद्दाम अर्जुनवर आरोप टाकते की त्यांनी सत्य दाबण्याचा प्रयत्न केला. पण हे वक्तव्य म्हणजे एक प्रकारचा बचावाचा आकस आहे. तिची ही शैली दर्शवते ती आत्ता शेवटचा डाव टाकते. तिची मांडणी सशक्त वाटत असली तरी त्यात तथ्य कमी आहे. आजचा भाग म्हणजे कोर्टातील खऱ्या अर्थाने सत्य विरुद्ध फसवणूक असा घमासान सामना. सुरुवात होते दामिनी देशमुख यांच्या एकतर्फी वक्तव्याने. खरं तर दामिनीने आपलं सगळं लक्ष एका गोष्टीवर केंद्रित केलं. माझा क्लायंट निर्दोष आहे आणि मधुकर पाटील गुन्हेगार आहेत. पण गंमत म्हणजे हे म्हणताना ना तिने कोणताही ठोस पुरावा सादर केला, ना एकही प्रत्यक्षदर्शी, ना काही नव्या माहितीचा उलगडा. म्हणजे कोर्टासमोर केवळ एक वकील म्हणून तिचा आत्मविश्वास होता, पण केस म्हणून तिचा युक्तिवाद पोकळ होता. साक्षीवर खापर फोडणं, अर्जुनवर खोटं बोलण्याचा आरोप करणं, हे सगळं जणू एका हतबल वकिलाचा शेवटचा प्रयत्न वाटतो. दामिनीच्या भाषणात न्यायासाठी झगडण्याची तळमळ नव्हती. होती ती केवळ आपली बाजू सत्य वाटावी म्हणून रंगवण्याची धडपड. इथेच अर्जुनचं पात्र उंचावतं. कोर्टाने जेव्हा त्याला आपली बाजू मांडण्याची संधी दिली तेव्हा अर्जुन अत्यंत स्पष्ट आणि आत्मविश्वास पूर्णपणे बोलतो. खोटं आणि खरं यात फरक करणं हीच खरी न्यायव्यवस्थेची कसोटी आहे. त्याच्या शब्दात एक वकील बोलतो, पण मनात एक संघर्ष करणारा, नातेसंबंध जपणारा माणूसही असतो. त्याचा आवाज नुसता जोरात नाही, तर त्यात सत्यावरचा विश्वास ठासून भरलेला असतो. आणि सगळ्यात मोठा क्षण जेव्हा अर्जुन साक्षी शिखरेला विटनेस बॉक्समध्ये बोलावतो. हा सीन म्हणजे आजच्या भागाचा शिखरबिंदू. साक्षीला अचानक बोलावणं, कोर्टात एकदम शांतता. दामिनी देशमुख आणि महिपतचा चेहराच उतरतो. साक्षीची घाबरलेली नजर, महिपतचा इशारा, हे सर्व खूप काही सांगून जातं. इथे आपल्याला कळून येतं की साक्षी केवळ खोटी साक्ष देणारी नाही, तर कदाचित ती या संपूर्ण कटातील एक प्रमुख खेळाडूही आहे. अर्जुन ज्या तिरकस आणि स्पष्ट भाषेत तिला उघड करतो ते कौतुकास्पद आहे. त्याने 13 जानेवारीच्या रात्रीचा उल्लेख केला, जेव्हा साक्षीने कोर्टात आत्मविश्वासाने सांगितले होते की ती इव्हनिंग स्टार रिसॉर्टमध्ये होती. पण आता अर्जुनने पुरावा उभा केला आहे की ती वात्सल्य आश्रमातच होती. म्हणजेच साक्षीने कोर्टात खोटी साक्ष दिली होती. ही बाब आता केवळ संशय नाही, तर सिद्ध झालेलं तथ्य बनतं. साक्षीच्या चेहऱ्यावरची भीती, तिचा कोसळणारा आत्मविश्वास, महिपतचा संताप, हे सगळं या केसच्या मूळ गाभ्याकडे आपल्याला नेऊन सोडतं. अर्जुन आता फक्त साक्षीला नाही, तर त्या संपूर्ण कुटील राजकारणाला उघड करण्याच्या वाटेवर आहे. या भागात एक खास गोष्ट लक्षात येते. अर्जुनचा आत्मविश्वास आता केवळ वकिलीपुरता मर्यादित नाही, तर तो सत्याचा आधार घेत पुढे चालत आहे. त्याचं एक एक पाऊल काळजीपूर्वक आखलेलं आहे. साक्षी विटनेस बॉक्समध्ये येताच त्याने दिलेलं भाषण म्हणजे कोर्टरूम ड्रामाचा खरा शिखर आहे. मित्रांनो, आज 25 जुलै 2025 रोजी प्रसारित झालेला भाग खरोखरच डोळ्यात अंजनं घालणारा होता. अर्जुन सुभेदारचा आत्मविश्वास, साक्षीची घाबरलेली नजर आणि महिपतचा दबाव, या सगळ्यांमधून पुढे काय उलगडणार हे पाहणं अत्यंत रंजक ठरेल.
तुम्हाला काय वाटतं? साक्षी पुढे खरंच सांगेल का, की पुन्हा एकदा खोट्याचं नाटक सुरू राहणार? अर्जुन न्याय मिळवण्यात यशस्वी होईल का? तुमचं मत मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, अजून असेच स्पष्ट आणि सखोल विश्लेषण पाहायचं असेल तर 45 मराठीला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आवडल्यास लाईक शेअर द्यायला विसरू नका. पुनश्च मी रुपेश तुम्हाला भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा 45 मराठी, जिथे मालिकेचा प्रत्येक ट्विस्ट उलगडतो सत्यासकट. धन्यवाद.